तिलाच नाशिकमधून मनाला चटका लावणारी एक बातमी। नाशिकच्या वडनेर दुमाला गावात बिबट्याच्या हल्ल्यानं चिमुकला आयुष कायमचा दूर गेला। पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या 9 वर्षांच्या बहिणीनं मृत भावाच्या हातावर राखी बांधून अश्रूने निरोप दिलाय। हे दृश्य पाहून गावभर हळहळ व्यक्त होतीये। शुक्रवारी रात्री 3 वर्षांचा आयुष भगत घरासमोर खेळत असताना बिबट्यानं झडप घालून त्याला उचलून नेलं। काही वेळातच त्याचा मृतदेह आढळला। आज रक्षाबंधनाच्या दिवशी अंत्यसंस्कारापूर्वी भावाच्या थंड हातावर राखी बांधून बहिणीनं त्याला निरोप दिलाय। या क्षणी उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर आलंच, पण हा सणच दुःखाचा झालाय। एका बहिणीचं हे रक्षाबंधन आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनलंय। आयुष्याची आठवण आणि राखीचा तो क्षण गावकऱ्यांच्या मनातून कधीही पुसला जाणार नाही। वापर करून यशस्वीरित्या ते बिबट्याची मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने आपल्याला शोधून काढता आलं, परंतु उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचा मृत्यू। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वैभव घुगे आहेत। वैभव, खरं तर आज रक्षाबंधन हा अतिशय आनंदाचा असा क्षण आणि या दिवशी अतिशय दुःखद अशी ही घटना समोर येणं म्हणजे खूप वेदनादायक आहे। अगदी खरं आहे। काल सायंकाळच्या सुमारास वडनेर दुमला या गावातील ही घटना आहे। सायंकाळच्या सुमारास जो आयुष आहे हा तो त्यांच्या अंगणामध्ये जो आहे खेळत होता आणि आई वडील जे आहेत ते आतमध्ये जेवण करण्यासाठी गेले असता त्याला आवाज दिली, मात्र बाहेरून जो आहे तो होकार न आल्याने आई वडील जे आहे ते तपासणी करता बाहेर आले, मात्र त्यांना तिथे तो सापडला नाही। तेवढ्याच वेळात जो आहे ते बिबट्याने त्यावर हल्ला करून जो आहे शेताच्या दिशेने घेऊन गेला होता। शेताच्या दिशेने घेऊन गेला असता नागरिकांना जे आहे तिथे आई वडिलांनी ओरडाओरड करून जे आहे ते बोलवलं, कारण त्या ठिकाणी रक्ताचे जे आहे ते डाग जात जात शेताकडे जो आहे बिबट्या त्या ठिकाणी घेऊन गेला होता। मात्र रात्रीच्या 11:15च्या सुमारास जे आहे त्याचं जे शरीर आहे ते नागरिकांना त्या ठिकाणी सापडलं। नागरिकांनी जे आहे वनविभागाला फोन करून त्या ठिकाणी बोलवलं। सर्वत्र जे आहे नागरिकांमध्ये ती भीतीचं वातावरण देखील त्या ठिकाणी पसरलं होतं। मात्र रक्षाबंधनाच्या आदल्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्व ग्रामस्थ मंडळी जे आहेत ते भावूक झालेले आहेत। सर्वीकडे जे आहे ते दुःखाचं डोंगर त्यांच्यावरती कोसळलेलं आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीला भावाला राखी बांधता आली नाही याचं दुःख आपल्याला जे आहे ते त्यांच्यामध्ये दिसून येत होतं। रक्षाबंधनाच्या दिवशी जे आहे मृत जो आहे बाळ त्याला जे आहे त्याच्या 9 वर्षाच्या बहिणीने राखी बांधून शेवटची राखी बांधण्यात आली। निश्चितच वैभव, अतिशय मनाला चटका देणारी ही दुःखद अशी घटना आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।